तारिणी इथे राहणार नसेल तर मला इथे राहायचं नाहीये. येतो मी. नाही 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 केदार, तू 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 जाऊ नकोस. कौशिका थांबव ना त्यांना. असं कसं जाऊ देतेस तू त्यांना? अगं तुम्हाला वचन दिलं होतंस, शब्द दिला होतास ना मला. मग थांबव ना, तारिणीला थांबव. सून म्हणून तिला घरात जागा दे ग. तशी निशी माझी सून आहे, तशी तारिणी सुद्धा या घराची सून आहे ग. तिला थांबव, तिला जाऊ देऊ नकोस का? त्याची तब्येत अजूनही स्टेबल नाही आहे. तर एकच गोष्ट 100% बरी करू शकते, त्याची इच्छाशक्ती. जवळच्या लोकांना बोलून घ्या, अशा जवळच्या लोकांना की ज्यांना बघून त्याला वाटेल की हा आपल्याला जगायला पाहिजे म्हणून. आपण स्ट्रॉंगली त्याची विल पॉवर जागृत करूया. ते जर थांबणार नसेल ना कौशिकी, तर मी सुद्धा या घरात थांबणार नाही. दया काका प्लीज थांबा. नाही कौशिकी नाही, तू ह्यांना फक्त केदारला घरी आणायचं वचन दिलं होतंस, या मुलीला नाही. या मुलीचा काहीच हक्क नाहीये या घरावर. हक्क आहे पद्मिनी काकू, आणि तो हक्क आपण नाकारू शकत नाही. प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. युवराज प्लीज प्रॅक्टिकली विचार कर. कायद्याने आता केदार दया काकांचा मुलगा आहे, आणि त्याच नात्याने आता तारिणी या घराची सून. तारिणी आता खांडेकर कुटुंबाची सून आहे, आणि ही गोष्ट आपण कोणीही नाकारू शकत नाही. तारिणी खांडेकरांची सून म्हणून या घरात राहणार. कारण आपल्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाहीये. मूर्खाचा बाजार आहे सगळं. युवराज युवराज, युवराज, एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, ह्या बाहेरच्या मुलासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाला आणि तुमच्या बायकोला दुखावलेत आज. मी तुम्हाला यासाठी कधीही माफ करणार नाही. तो बाहेरचा कोणीही नाही आहे, माझा मुलगा आहे तो. दया काका प्लीज तुम्ही शांत व्हा. आत्ताच तुम्ही हॉस्पिटलमधनं आलात ना, त्रास होतोय तुम्हाला, प्लीज. आणि पद्मिनी काकूंशी मी नंतर शांतपणे बोलेन, प्लीज. मला खरंच माफ करा. मी तुमचा मान तुम्हाला मिळवून नाही देऊ शकलो. माझ्याच कुटुंबाने माझ्या सुनेचा, माझ्या मुलाचा आणि त्यांच्या नात्याचा अपमान केलाय. त्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. काका प्लीज तुम्ही माफी मागू नका. ह्या सगळ्यात आमचीच चूक आहे. आम्ही हे सगळ्यांपासून लपवायला नव्हतं पाहिजे. आम्ही आधीच सगळं सांगायला हवं होतं. नाही ग, नाही. तर तुम्ही दोघांनी एकमेकांवर प्रेम केलंय ग. प्रेमामध्ये चूक बरोबर असं काही नसतं ग. माझ्या एवढं चांगलं दुसरं कोणालाही माहीत नसेल. या आयुष्यात खूप मोठी चूक केली. माझ्या प्रेमापासून लांब गेलो मी. पण तुम्हाला दोघांना मला असं नाही बघायचं. मला त्यात अशा परिस्थितीत नाही ढकलायचं मला. बाळांनो, या आत या. नाही थांबा. चेतना, मापटे घेऊन ये, औक्षणाचं ताट घेऊन या. दृष्ट काढा ना त्यांची. दृष्ट काढा. माझी सून, माझा मुलगा लग्न करून या घरात येत आहेत. ते दोघंही माप ओलांडल्याशिवाय घरात प्रवेश करणार नाहीत. काय? हो ना मम्मा. अगं माझा सुद्धा विश्वास बसत नाहीये. माझाच काय, घरातल्या कुणाचाच विश्वास बसत नाहीये, इवन कौशिकी ताईंचा सुद्धा. अगं पण निशी, हे कसं शक्य आहे? आय डोंट नो, मला नाही माहिती, पण हे खरं आहे. बिकॉज त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत, सर्टिफिकेट, फोटोज, एव्हरीथिंग.
त्या दोघांचं लग्न झालंय हे खरं आहे. ही तारिणी माझ्या अपेक्षेपेक्षा पण आगाऊ निघाली का? तो केदार त्या खांडेकरांचा मुलगा आहे समजल्यावर त्याला बरोबर जाळ्यात ओढला तिने आणि त्या खांडेकरांची चूक झाली. एक्झॅक्टली. आधी म्हणायची मला पैसा प्रॉपर्टी यात काही इंटरेस्टच नाहीये आणि आता आता कुठे गेले तिचे ते प्रिन्सिपल इथिक्स? मी रिच फॅमिलीमध्ये आली आहे ना लग्न करून, हे तिला सहन नाही झालंय. माझं चूक आहे ना ते तिला बघवतच नाही आणि मुद्दाम केलंय म्हणून हे सगळं तिने मुद्दाम केलं. आय नो. तू रस्त्यावर ना कोणावरही हात उगारू शकत नाहीस. आज दिसलीस, यापुढे कधीही दिसू नकोस. तो खांडेकरांचा मुलगा आहे पण तो चांगला मुलगा नाहीये. तुमचा भाऊ मुलींची छेड करायचा, त्यांना ब्लॅकमेल करायचा जेणेकरून त्यांचा होकार मिळवता येईल आणि ते मिळवल्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन करायचं. तारिणी, तू किती स्वार्थी आहेस याचा अनुभव घेतलाय मी. खरं तर पुन्हा कधी तुझं तोंड बघणार नाही असं ठरवलं होतं, पण आज दया काकांमुळे, फक्त दया काकांमुळे नाईलाजास्तव तुझं स्वागत करावं लागतंय. तुला कदाचित वाटत असेल तुझं लग्न झालंय, तू या घरात आली आहेस म्हणून सगळ्या गोष्टी विसरून मी तुला माफ करेन, पण हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे आणि तो गैरसमज फार काळ टिकणार नाही. केदारचा वापर करून तू या घरात आलीस, माझ्या कुटुंबात आलीस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. कौशिकीताई, मला माफ करा. आम्ही जे करतोय ते चुकीचे हे माहिती आहे मला, पण माझ्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी, तिच्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी मला आणि केदारला हे नाटक करावं लागतंय. तुमच्या भावना दुखवायचा हेतू नाहीये माझा, पण एक नाईलाज आहे ज्याबद्दल मी कोणाला काहीच सांगू शकत नाही. जमलं तर मला माफ करा. या. आपल्या मिशनचं नाव असेल मिशन गृहप्रवेश. यापुढचे सगळे समारंभ हे खांडेकर कुटुंबातच होतील आणि खांडेकरांच्या घरात तारिणी पाऊलही ठेवणार नाही.